नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी आपण मित्रांनो रोज 9 वाजता मित्रांनो लेक्चर घेत आहोत. फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, जे पण बाकीच्या सरळ सेवा एक्झाम येणार आहेत, तर त्यासाठी मित्रांनो आपण मॅथ्सचं रोज 9 वाजता टॉपिक वाईज मित्रांनो लेक्चर घेतोय. एकदम झिरो पासून एंड पर्यंत आपण मित्रांनो प्रत्येक टॉपिक कव्हर करतोय. तर मित्रांनो सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचं कुठलाही सब्जेक्ट तुमचा वीक नाही राहणार मित्रांनो. प्रत्येक सब्जेक्टचं रोज इथे मित्रांनो लेक्चर होत असतं. ओके, तर बघा आज आपण मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये वैवारीचा पार्ट 2 बघणार आहोत मित्रांनो. काय? वैवारीचा पार्ट 2 बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. ऑलरेडी आपण पार्ट 1 घेतलेला आहे मित्रांनो. एकदा जर ते कोणी बघितलं नसेल तर एकदा आवर्जून बघा मित्रांनो. ओके, बघा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे रे. 4 बहिणींचा 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती होती रे? 80 होती. काय म्हटलेलं आहे? 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती सांगितली मित्रांनो? 80 सांगितले. तर आजपासून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल असं आपल्याला मित्रांनो विचारलंय. बघा 5 वर्षापूर्वी 80 होती ना मित्रांनो, आणि किती बहिणी होती? 4. सगळ्यात आधी मित्रांनो इथं काय करायचं? आजचं वय काढून घ्यायचं. काय करायचं? आजचं वय. मित्रांनो त्यांचं आजच्या वयाची जी बेरीज असणार आहे ती किती असणार आहे? 4 बहिणी आहे ना. 5 वर्षापूर्वी तर आज म्हणजे कितीचा फरक आहे रे? 5 वर्षाचा आहे. असे बहिणी किती? 4. म्हणजे प्रत्येकामध्ये 5-5 वाढ होईल ना. मग 5 चोक किती? 20 होतील. म्हणजे 80 आणि 20 किती होतील रे? 100. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज केली तर किती होईल मित्रांनो? 100 होईल. काही डाऊट याच्यात? इथे जो पण क्वेश्चन विचारला असतो मित्रांनो तो काय रे? आजच्या वयापासून विचारलेला असतो. बघा तर आजपासून म्हटलेलं आहे, म्हणजे आजपासून म्हणजे आजच्या वयापासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल असं विचारलंय. मित्रांनो बघा 5 वर्षापूर्वी किती होतं? 80. 5 वर्षापूर्वी तर आज म्हणजे किती? 5 चा फरक आहे. अशा बहिणी किती? 4 बहिणी मिळून दिलेले आहे ना. मग 5 चोक 20. 80 आणि 20 किती रे? 100. म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती झाली? 100. आजच्या वयापासून 15 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल रे? बोला बोला. काय रे? प्रत्येकामध्ये 15-15 वाढ होईल. अशा 4 आहे. 15 चोक किती? 60. आधी 100 होतं. 100 आणि 60 किती रे? 160. तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल मित्रांनो? 160 असेल. समजलंय? काही डाऊट? ओके, कळालं? तर इथे मित्रांनो जो पण क्वेश्चन विचारलेला असतो तो आजच्या वयापासून विचारलेला असतो. एवढं लक्षात ठेवा. काय? आजच्या वयापासून विचारलेला असतो. पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो बघा. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या काय रे? 1/3 आहे. काय म्हटलेलं आहे बघा. मुलाचं जे पण वय आहे आजचं ते काय रे? वडिलांच्या काय आहे? 1/3 आहे. काय आहे? 1/3. येईल का असं? 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या काय होणार आहे रे? निम्म होणार आहे. काय म्हटलेलं आहे? जसं आज आज काय वडिलांच्या 1/3 आहे. पुढच्या 12 वर्षानंतर म्हणजेच काय रे? मुलाच्या 12 वर्षानंतर म्हणजेच काय? तर वडिलांच्या पण 12 वर्षानंतर मुलाचं जे 12 वर्षानंतरचं जे वय आहे ते वडिलांच्या 12 वर्षानंतरच्या वयाच्या काय होणार आहे रे? निम्म होणार आहे. म्हणजे हाफ होणार आहे. काय केलं मी मित्रांनो बघा वडिलांचं जे पण 12 वर्षाचं वय 12 वर्षानंतर जे पण वय असेल तर मित्रांनो त्याला ब्रॅकेट टाकायचा. काय? या पूर्ण 12 वर्षानंतरच्या वयाच्या हाफ होणार आहे ना, म्हणून इथं ब्रॅकेट टाकायचा. काय टाकायचं रे? ब्रॅकेट. जे पण 12 वर्षानंतरचं जे पण वय असेल त्याच्या हाफ होणार आहे. मित्रांनो इथं लक्षात ठेवा. इथं जर 12 वर्षानंतर आहे म्हणजे मुलाचं 12 वर्षानंतर घेतलं तर वडिलांचं पण 12 वर्षानंतर घ्यावं लागेल. म्हणजे इथं जो पण अर्थ असतो तो दोघांच्या 12 वर्षानंतरच्या वयाचा तो मित्रांनो इथे दिलेला आहे. कळालं इथपर्यंत? समजलं? मग आता इथे मित्रांनो तर काय म्हटलेलं रे? तर त्या दोघांचं आजचं वय किती? मग आता इथे मित्रांनो बघा हा जो डिवाइड बाय 2 इकडे त्यांना काय होईल रे? मल्टिप्लाय होईल. बरोबर आहे का? तर काय येईल? 2 मुलगा अधिक 12 दुनी किती रे? 24. कळालं? एकाने इकडे मल्टिप्लाय केलं तर काय येईल? वडील अधिक 12. कळालं? आता इथे मित्रांनो बघा मुलाचं वय माहिती आपल्याला काय रे? किंवा वडिलांचं इथे वय काढून घेतलं तर इथून वडील काय येतील रे? देअरफॉर वडील इज इक्वल टू 3 मुलगा येतील. 3 इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल ना. वडील इज इक्वल टू काय रे? मुलाचे तिप्पट आहे.
मी इथं जर वडिलांची व्हॅल्यू टाकली 3 मुलगा तर काय येईल बघा, 2 मुलगा अधिक 24 इज इक्वल टू वडील काय तरी 3 मुलगा आहे अधिक 12. या 3 मुलामधून हा 2 मुलं गेले तर किती राहिलं? 1 मुलगा. जर हा इकडे आला तर हा इकडे तो 24 मधून 12 गेले 12. म्हणजे मुलाचं आजचं वय किती आलंय रे? 12 आलंय. जर मुलाचं आजचं वय 12 असेल तर वडिलांचं किती असेल रे? 12 गुणिले 3 किती? 36. झालं मित्रांनो. काही डाऊट? सोपं होतं. एकदम सोपं होतं मित्रांनो. कळालं? असे इक्वेशन मित्रांनो आपल्याला काय बनवता आले पाहिजे. तर काय इक्वेशन आपल्याला असे बनवता आले पाहिजे मित्रांनो. समजलं? काही डाऊट? ओके. काय सांगितलं तर मुलाचं जे पण आजचं वय आहे ते वडिलांच्या काय आहे? 1/3 आहे. क्लिअर? नंतर 12 वर्षानंतरचे जे मुलाचं वय मित्रांनो ते वडिलांच्या 12 वर्षानंतरच्या वयाच्या काय रे? हाफ आहे. मग इथे काय ब्रॅकेट टाकायचा. हा डिवाइड बाय 2 इकडे येताना मल्टिप्लाय इक्वेशन तयार झालं. मग मित्रांनो बघा तो इथं मुलगा पण आहे वडील पण आहे. दोघांना एका ह्याच्यात कन्वर्ट केलं तर एकाची व्हॅल्यू भेटेल ना. आपल्याला वडिलांचं व्हॅल्यू काय दिलेली होती? 3 मुलगा ती टाकली आपण. त्याच्यावरून मुलाचं वय भेटलं मुलाच्या वयावरून वडिलांचं भेटलं. हे झालं आपली बेसिक मेथड. तुम्ही ऑप्शन नुसार सुद्धा सोडू शकले असते मित्रांनो. बघा इथे वडील काय रे मुलाच्या तिप्पट आहे. बघा वडील कोणत्या ऑप्शन मधून मुलाच्या तिप्पट येत आहे? बघा इथं मुलाचं वय जर 12 आहे तर 12 त्रिक 36 आहे का? यस येतंय तिप्पट. 20 मुलाचं वय इथं 20 आहे. 20च्या तिप्पट 60 आहे का रे? नाही. 8च्या तिप्पट 24 दिसतंय. यस हे पण आहे. 17च्या तिप्पट 44 आहे का रे? नाही. कळालं? मित्रांनो हे दोन ऑप्शन काय झाले आपले कॅन्सल झाले. वडील इथं तिप्पट होते ना मुलाच्या आजच्या वयाच्या. मग इथं बघा 12च्या तिप्पट 36 आहे आणि 8च्या तिप्पट 24 आहे. कळालं? आता मित्रांनो इथं दोन ऑप्शन उरले बघा ऑप्शन मेथडने. अजून एक ऑप्शन आपल्याला कॅन्सल करावं लागेल. कसं करणार आहे? जे पण मुलाचं 12 वर्षानंतरचं वय आहे, समजा इथं मुलाचं 8 वय आहे, तर 12 वर्षानंतर किती होईल रे? 20 आणि वडिलांचं किती होईल? 12 वर्षानंतर 36 होईल. आणि जे 12 वर्षानंतर मुलाचं वय आहे, ते वडिलांच्या काय रे? निम्मे. तर निम्मे आहे का? निम्मे दिसत नाही. म्हणजे हा पण ऑप्शन काय झाला? कॅन्सल. इथे चेक करून बघा. मुलाचा 12 वर्षानंतर किती होईल रे? 24 आणि वडिलांचं किती होईल? 48 होईल. बघा निम्मे दिसतंय का? येस दिसतंय. म्हणजे ऑप्शन काय येईल? फर्स्ट आहे. तर ऑप्शन मेथडने देखील तुम्ही सोडवू शकतात. पण ऑप्शन मेथड प्रत्येकाला असं बघा क्लिक होईलच असं नाही. पण हे बेसिक तर बेसिक आहे मित्रांनो. समजलं? आवडलं असेल तर लाईक होऊन जाऊ द्या. जायचं मित्रांनो पुढे. बघा पुढचा क्वेश्चन काय रे? शिरीन हा मारियापेक्षा 3 वर्षांनी काय रे लहान. काय म्हटलेलं आहे बघा शिरीन जो पण आहे तो मारियापेक्षा काय रे 3 वर्षांनी लहान आहे. लहान आहे म्हणून काय केलं? मायनस केलं. लहान आहे म्हणून काय केलं आपण? मायनस केलं. क्लिअर? मोठा राहिला असतं तर काय केलं असतं? प्लस केलं असतं. क्लिअर इथपर्यंत? लहान आहे म्हणून आपण काय केलं? मायनस केलं. मोठा राहिला असतं तर आपण काय केलं असतं मित्रांनो? प्लस केलं असतं. क्लिअर? 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होणार आहे रे? 5 असता. मग जर गुणोत्तर 5 असेल तर त्यांचं वय किती असणार आहे इथं? 5x आणि 6x. कळालं? हे 2 वर्षानंतरचं वय. जर 2 वर्षानंतर वय त्यांचं 5x आणि 6x असणार तर त्यांचं आजचं वय काय असेल रे? -2 करावं लागेल. म्हणजे याचा 5x - 2 असेल आणि याचा काय असेल? 6x - 2 असेल. कोण आहे? आधी शिरीन आहे. म्हणजे शिरीनचं आजचं वय काय असेल? 5x - 2 आणि मारियाचं काय असणार? 6x - 2. कळालं? यस. आता शिरीनचं वय इथे मित्रांनो टाकलं मी. 5x - 2 इज इक्वल टू मारियाचं वय काय रे? 6x - 2. पुढचं -3 जसंच्या तसं. तर काय येईल? देअरफॉर 5x - 2 इज इक्वल टू 6x - 5 होईल. हा बघा हा 5x इकडे येताना मायनस होईल. 6x म्हणून 5x गेला 1x गेला 1x राहिला. हा इकडे आला तर हा इकडे येतो मित्रांनो. -5 इकडे येताना काय होईल? +5. 5तून 2 गेले किती राहिले रे? 3. x ची व्हॅल्यू काय आली मित्रांनो? 3. त्यांचं आजचं वय विचारलं होतं. आजचं वय काय होतं? त्यांचं हे होतं. x ची व्हॅल्यू 3 टाका इथं 5 15 15तून 2 गेले 13. शिरीनचं आजचं वय विचारलंय. फक्त शिरीनचं विचारलंय रे. तर शिरीन आधी होतं ना. शिरीनचं आजचं वय किती आलं? 13. झालं मित्रांनो. काही डाऊट? एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा शिरन ही मारियापेक्षा काय रे 3 वर्षांनी लहान होती. इथे जे पण दिलेलं असतं ते आजचं दिलेलं असतं. इथे शिरीन आणि मारियाचं आजचं वय काढून घेतलं. बघा गुणोत्तर 5 होतं. गुणोत्तरावरून वय काढताना कायम x मध्ये घ्यायचं. क्लिअर?
5x आणि 6x, पण हे वय काय रे 2 वर्षानंतरचं होतं. त्यांचं आजचं वय काढून घेतलं, -2 -2 ते टाकलं, त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढली मित्रांनो, जे विचारलंय त्याच्यात सबस्टिट्यूट केली, येईल. ओके, जायचं पुढे. बघा, हा क्वेश्चन भरपूर वेळेस एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे रे, राहुलचं आजचं वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या काय रे 1/3 आहे. काय म्हटलेलं आहे, जे पण राहुलचं वय आहे मित्रांनो ते वडिलांच्या काय रे 1/3 आहे. काय आहे 1/3 आहे. येईल असं, वडिलांच्या काय 1/3 आहे. नंतर राहुलच्या आईचं वय जे पण आहे मित्रांनो ते वडिलांच्या वयापेक्षा काय रे 5 वर्षांनी कमी आहे. काय आहे कमी, कमी म्हणून आपण काय केलं मायनस केलं. काय केलं मायनस केलं. क्लिअर. आईचं जे पण वय आहे मित्रांनो ते वडिलांच्या काय रे 5 वर्षांनी कमी आहे. मित्रांनो बघा पुढचं काय दिलेलं आहे रे, राहुलचं आजचं वय दिलेलं आहे. राहुलचं आजचं वय किती दिलेलं आहे मित्रांनो 13 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 13. मग टाका इथं राहुलचं आजचं वय जर 13 टाकलं देअरफॉर राहुलचं आजचं वय किती रे 13 इज इक्वल टू 1/3 गुणिला वडील. हा भागीला 3 इकडे येताना गुणिला होईल. 13 गुणिला 3 किती रे 39. म्हणजे वडिलांचं आजचं वय किती येते रे 39 येते. वडिलांचं आजचं वय जर आपण इथे टाकलं तर आईचं वय भेटेल. 39 मधून 5 गेलं किती रे 34. आईचं हे कधीचं वय झालं रे आजचं वय झालं. मित्रांनो आपल्याला आईचं आजचं वय नाही विचारलंय. बघा इथं 34 ऑप्शन आहे. बरेच मुलं 34 टिक करून देतील. आईचं आजचं वय विचारलंय का रे नाही. आईचं कधीच विचारलंय जेव्हा राहुल काय रे जन्माला आला. काय राहुल जन्माला आला तेव्हा किती असेल. आईचं जेव्हा वय 34 आहे तेव्हा राहुल 13 वर्षांचा आहे. बरोबर आहे ना. मग ते 13 मायनस करावं लागतील. जन्मावेळी आईचं वय किती असेल रे 34 मधून 13 गेले. बरोबर आहे का. 34 मधून 13 गेले तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो 21. तर याचा आन्सर काय येईल 21. ऑप्शन नंबर 4. काय डाऊट समजलंय सोपं आहे. यस एकदम काय रे सोपं आहे. ओके जायचं पुढे. बघा पुढचा क्वेश्चन मित्रांनो हे सर्व विचारलेले क्वेश्चन आहे हा मित्रांनो. आजचं जे पण लेक्चर आहे ते सर्व वयवारीचे विचारलेले क्वेश्चन घेतोय आपण. बघा स्वाती आणि प्रीती त्यांचा आजच्या वयाचं गुणोत्तर आहे. मित्रांनो हा टाइप मी खूप छान प्रकारे शिकवलाय. ज्यांनी आधीचं वयवारीचं लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या मित्रांनो. काय करायचं रे जे पण पहिलं गुणोत्तर आहे त्याला एक्स मध्ये म्हणजे वयामध्ये घेऊन घ्यायचं. म्हणजे स्वातीचं आजचं वय किती असेल रे 3x आणि प्रीतीचं आजचं वय किती असेल 5x. या गुणोत्तराच्या स्वरूपात मांडून घ्यायचं. नंतर मित्रांनो नंतरचं गुणोत्तर लिहायचं. नंतरचं गुणोत्तर किती रे 11/16 आहे. कळालं मित्रांनो. हे नंतरचं जे पण गुणोत्तर आहे ते कधीच रे 7 वर्षानंतर आणि हे वय आहे ते आजचं आहे. दोघं इक्वल आहे का रे नाही. जर इकडे 7 वर्षानंतर आहे तर इकडे पण 7 वर्षानंतर पाहिजे. मग इथं काय करावं लागेल रे +7 करावं लागेल. क्लिअर. ओके नंतर काय होईल मित्रांनो इथं तिरकस गुणाकार होईल. काय होईल तिरकस गुणाकार. ही मांडणी समजली का रे. बघा हे फक्त एवढं आलं पाहिजे. पहिलं जे पण गुणोत्तर आहे ते वयामध्ये घेऊन घ्यायचं. कळालं. नंतरचं गुणोत्तर लिहून टाकायचं. ओके हे नंतरचं गुणोत्तर जेव्हाच असेल तेवढं इकडे करायचं. इकडे 7 वर्षानंतर आहे म्हणून +7 हे आजचं होतं ना. आजच्या वयापासून 7 वर्षानंतर म्हणून +7 करावं लागेल. इथं काय होईल तिरकस गुणाकार. काय होईल रे 48x इज इक्वल टू 112 इज इक्वल टू 11×5 = 55x अधिक 11×7 = 77. मोठ्यातून छोटा वजा करा. 55 मधून 48 गेले किती उरले 7x. हा इकडे गेला तर हा इकडे येतो. 112 मधून 77 गेले किती राहिले 35. इज देअरफॉर x इज इक्वल टू किती येईल रे 5 येईल. तर x ची व्हॅल्यू काय आली 5 आली. कळालं. तर प्रीतीचं आजचं वय विचारलं होतं. प्रीती बघा दुसरं होतं. दुसरं किती रे 5x. x ची व्हॅल्यू काय 5 तर 5 गुणिला 5 5 गुणिला 5 किती होईल 25 होईल. ओके क्लिअर. जायचं पुढे. इझी मित्रांनो यस इझी आहे. पुढचं बघा काय रे सेम मित्रांनो सेम टाईप वर आहे. बघा काय रे कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय रे 3:5 आहे. मित्रांनो मागचा क्वेश्चन आपण ऑप्शन मेथडने पण सोडू शकलो असतो. पण ऑप्शन मेथड प्रत्येकाला जमेलच असं नाही. ही बेसिक टू बेसिक आहे. बघा प्रीतीचं आजचं वय विचारलं होतं ना रे. प्रीतीचं गुणोत्तरामध्ये आजच्या वयाच्या गुणोत्तर मध्ये किती रे 5 आहे. जर गुणोत्तर 5 असेल तर वय 5च्या पटीत असेल. 5च्या पटीत 15 पण दिसतोय. 5च्या पाड्यात 25 पण येतो. 5च्या पाड्यात 11 नाही येत. 5च्या पाड्यात 40 पण येतो. म्हणजे एकच ऑप्शन कॅन्सल झालाय मित्रांनो.
ऑप्शन मेथडने. आता मित्रांनो दुसरं गुणोत्तर घ्या. दुसरं गुणोत्तरामध्ये प्रीती काय रे 16 आहे. पण हे कधीचं गुणोत्तर आहे रे 7 वर्षानंतर. मग त्यांचं वय पण 7 वर्षानंतरचं पाहिजे. कोणकोणते ऑप्शन उरले तरी हा नाही. कोणकोणता हा कॅन्सल झालाय. हा 7 वर्षानंतर. जर आजचं वय 15 आहे तर 7 वर्षानंतर किती येईल रे 22 येईल. 7 वर्षानंतर किती येईल 32 येईल. आणि 7 वर्षानंतर किती येईल 47 येईल. बरोबर आहे का? प्रीती 7 वर्षानंतरच्या गुणोत्तरामध्ये किती रे 16. तर वय 16च्या पाड्यात पाहिजे. 16च्या पाड्यात 22 येतो का रे? नाही. 16च्या पाड्यात 32 येतो. 16च्या पाड्यात 47 येतो का? नाही. तर याचा आन्सर काय असेल मित्रांनो 32. तर असा ऑप्शन मेथडने देखील काय करू शकतात मित्रांनो तुम्ही सोडवू शकतात. काही डाऊट? सोपं आहे? यस सोपं आहे. जायचं पुढे मित्रांनो. क्लिअर झालंय सगळ्यांना? यस. पुढचं काय मित्रांनो बघा. पुढचा क्वेश्चन काय रे? सेम. आता बेसिक ने मित्रांनो कसं येईल बघा. पहिले जे पण गुणोत्तर आहे ते कशात घेऊन घ्यायचं रे? एक्स मध्ये घेऊन घ्यायचं. कविताचं आजचं वय किती रे? 3x. काजलचं आजचं वय किती? 5x. अरे मी का सोडवतोय? तुम्हाला सोडवायला दिला पाहिजे नाही का? बरोबर आहे का? चला याचा आन्सर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. जे आपलं रेग्युलर आहे ते मित्रांनो. आपण काय करतो दर लेक्चरला काय सिमिलर टाईप वरती होमवर्कला देतो मुलांना. होमवर्कला का देतो? मुलांना समजलंय का लेक्चर? मुलांना येतंय का हे चेक करण्यासाठी आपण मित्रांनो होमवर्कला देत असतो. ओके कळालं? चला याचा आन्सर काय येईल नक्की मला कळवायचंय. बघा पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो बघा. मधुचं जे आजचं वय मित्रांनो ते बहिणीच्या आजच्या वयाच्या काय रे दुप्पट. जी पण मधु आहे ती बहिणीच्या वयाच्या काय रे दुप्पट आहे. काय आहे दुप्पट. येईल का रे असं? पट असेल तर मध्ये गुणीला टाकायचं. आणि त्याच्या आईच्या वयाच्या काय रे 1/3 आहे. मधु जी पण आहे ते बहिणीच्या दुप्पट आहे आणि आईच्या काय रे 1/3 आहे. काय आहे 1/3 आहे. येईल असं? मधुच्या आईचं 8 वर्षानंतरचं वय किती होणार आहे रे 50. इथे कायम मित्रांनो जे पण इक्वेशन दिलेले असतात ते आजच्या वयाचे निगडीत दिलेले असतात. लक्षात ठेवा. जेव्हा काहीच दिलेलं नसेल तेव्हा. हे काय रे आजच्या वयाचं रिलेशन दिलेलं आहे. मित्रांनो जर मधुचं आईचं 8 वर्षानंतरचं जर वय 50 होणार असेल तर त्या आईचं आजचं वय किती असेल रे? 42 असेल. बरोबर आहे ना? 8 वर्षानंतर 50 होणार आहे. तर आई आज किती वय असेल रे? 42 असेल. मी जर आईचं आजचं वय इथं जर 42 टाकलं, काय वर टाकलं रे? 42 टाकलं तर मधुचं वय भेटून जाईल आपल्याला. 3 ने डिवाइड केलं तर मधु किती भेटणार आहे रे? 14 भेटणार आहे. म्हणजे मधुचं आजचं वय जर 14 आलं तर बहिणीचं आजचं वय भेटून जाईल. बघा मधुचं इथं वय 14 टाकलं. इज इक्वल टू 2 गुणीला बहीण. हा 2 इकडे येताना भागीला होईल. तर बहिणीचं वय काय येणार आहे रे? 14 भागीला 2 किती 7. बहिणीचं आजचं वय किती येणार आहे? 7. तेच विचारलं तर झालं मित्रांनो. काय अवघड आहे का? हे सर्व विचारलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो. आणि याच टाईप वरती तुम्हाला देखील एक्झाम मध्ये येणार आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. म्हणून हे क्वेश्चन्स काहीही करून सोडवता आले पाहिजे. आधी तुम्ही काय करा वहिवारीचं आधीचं लेक्चर बघा मित्रांनो. स्टेप वाईज आपण घेतलेले टॉपिक वाईज. ओके कळालं? तर सगळ्यांनी ते लेक्चर आधी बघा जर बघितलं नसेल आणि बघितलं असेल तर मग हे क्वेश्चन आरामात सोडवता आले पाहिजे मित्रांनो. समजलंय? जायचं पुढे. चला लाईक होऊन जाऊ द्या. केलं का? सगळ्यांनी लाईक करायचं मित्रांनो. सगळ्यांनी. ओके एवढं भारी लेक्चर चालू आहे. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय रे? सेम टाईप वर आहे मित्रांनो. सेम टाईप वर आहे जे आपण आधीच घेतलं ना गुणोत्तरावाला. चला याचा पण आन्सर तुम्ही मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. काय जर तुम्हाला समजलं असेल तर याचा आन्सर काय येईल ओके तुम्ही व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की द्यायचंय मित्रांनो. चला जायचं पुढे. चला काय म्हटलेलं आहे बघा. काय दिसतंय रे? एका पित्याचे वय पुत्राच्या वयाच्या काय रे 9 पट. पिता म्हणजे वडील. वडिलांचं वय मुलाच्या काय रे 9 पट आहे. काय आहे? 9 पट. येईल का असं? यस. आणि मातेच्या वय मुलाच्या वयाच्या काय रे 8 पट आहे. आईचं वय जे पण आहे मुलाच्या काय रे 8 पट आहे. येईल असं? काही डाऊट मित्रांनो? ओके क्लिअर. पुढे काय दिलेले रे आपल्याला? पिता व माता यांच्या वयाची बेरीज किती दिलेली रे? 51. वडील आणि आई यांच्या वयाची बेरीज किती दिलेली रे? 51. वडील किती रे? 9 मुलगा आहे. वडिलांची व्हॅल्यू काय? 9 मुलगा. आणि आईची व्हॅल्यू काय रे? 8 मुलगा आहे. बरोबर आहे का? क्लिअर. इज इक्वल टू 51. 9 आणि 8 किती होतील रे? 17 मुलगा होतील. 17 मुलगा 51. तर एक मुलाची व्हॅल्यू किती रे? 17 ने डिवाइड केल्यानंतर 17 त्रिक 51. म्हणजे मुलाचं आजचं वय किती भेटलं रे? 3 भेटलं. झालं. काय विचारलंय? तर पुत्राचे म्हणजे मुलाचंच वय विचारलं ते किती आलं? 3 आलं. झालं मित्रांनो. काही अवघड होतं का? तुम्हीच बघा. सोपं होतं?
यस सर, एवढे सोपे क्वेश्चन विचारतात? यस, सोपेच विचारतात मित्रांनो. फक्त काय, आपल्याला बेसिक आपलं काय पाहिजे रे, कम्प्लीट पाहिजे, एकदम क्लिअर पाहिजे, एकदम झिरो पासून सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आणि मित्रांनो, आपण या टिक्कर मराठी चॅनलवरती एकदम झिरो पासून घेतोय मित्रांनो. काय, एकदम झिरो पासून घेतोय. जायचं पुढे. चला, पुढचं काय रे, बघूया आपण. सेम आहे मित्रांनो, बघा ते दोन गुणोत्तरावरती. चला, सर सर्व आम्हालाच देतात असं नको व्हायला, नाही का. चला आपण सोडूया आता. जे पण पहिलं गुणोत्तर असेल ते कशात घ्यायचं रे, एक्स मध्ये घ्यायचं. सविताचं आजचं वय किती असेल रे, 3x. आणि कविताचं आजचं वय किती असेल रे, 4x. नंतर मित्रांनो काय करायचं, नंतरचं गुणोत्तर घ्यायचं. नंतरचं गुणोत्तर किती रे, 4 आसपास आहे. हे नंतरचं गुणोत्तर कधीच आहे रे, 5 वर्षानंतर. म्हणून इथं काय करायचं, +5. कळालं, स्टेप माहिती आहे. चला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 त्रिक किती रे, 15x. 5 5 25 इज इक्वल टू 4 चौक 16x. 4 पंचे 20. येईल असं, मोठ्यातून छोटा वजा करायचा. 16 मधून 15 गेला, किती उरला, 1x. 25 मधून 20 गेला, 5. तर x ची व्हॅल्यू काय आली, 5. तर दोघांचं आजचं वय विचारलं, तर दोघांचं आजचं वय काय होतं रे, 3x आणि 4x. x ची व्हॅल्यू 5 टाका. 5 त्रिक 15 आणि 4 पंचे 20. 15 आणि 20 झालं मित्रांनो. काही अवघड आहे का, तुम्हीच सांगा. सोपं आहे आणि ऑप्शन मेथडने पण मित्रांनो सेम करायचंय. येईल मग, जायचं पुढे. यस, एकदम इझी मित्रांनो. यस. चला, पुढचा क्वेश्चन काय म्हटलेलं रे, बघा. जय हा गेवच्या तिप्पट वयाचा आहे. काय म्हटलेलं रे, जय जो पण आहे, नाव वेगवेगळे दिले नाही का रे. जय जो आहे तो गेवच्या काय रे, तिप्पट वयाचा आहे. काय आहे, तिप्पट वयाचा. येईल असं, अमनचे वय हे गेवच्या काय रे, दुप्पट आहे. अमनचं वय जे पण आहे ते काय रे, अमनचं जे वय ते गेवच्या काय रे, दुप्पट आहे. येईल का असं. चला पुढे, जय आणि अमन यांच्या वयाची बेरीज केल्यास तिसरं इक्वेशन काय दिलेलं आहे. तिसरं इक्वेशन मी इकडे लिहितो वाटल्यास, किंवा खाली लिहू का. जय आणि अमन काय रे, जय आणि अमन यांच्या वयाची बेरीज केली तर काय रे, ते शमीच्या वयाच्या निमपट. निमपट म्हणजे काय रे, अर्धी. शमीच्या वयाच्या काय भेटते, अर्धी भेटते. कळालं. जर शमीचे वय 70 असेल, वाव, शमीचं वय दिलेले 70. मित्रांनो बघा, इथे 70 जर टाकलं तर जय आणि अमन या दोघांच्या वयाची बेरीज भेटून जाईल. ½ गुणिला 70 काय येईल रे, इथं 35 येईल. देअरफॉर जय आणि अमन यांच्या वयाची बेरीज किती भेटते रे, 35 भेटते. बरोबर आहे. जय काय होता रे, 3 गेव होता. काय होता, 3 गेव होता. आणि अमन काय होता मित्रांनो, 2 गेव होता. बरोबर आहे का. इज इक्वल टू 35. 3 अधिक 2 किती रे, 5 गेव. देअरफॉर 5 गेव इज इक्वल टू किती रे, 35. तर 1 गेव इज इक्वल टू किती रे, 35 भागीला 5 किती, 7. गेवची व्हॅल्यू 7 आली. ओके. तर काय विचारलेलं आहे मित्रांनो, तर गेव पेक्षा 2 वर्षांनी मोठा असलेल्या ज्ञानाचे वय किती. ज्ञानचे वय जर गेव मित्रांनो 7 असेल तर ज्ञान किती असेल रे. ज्ञान जो आहे तो गेव पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. 7 अधिक 2 किती रे, 9. झालं मित्रांनो, काहीच नव्हतं. सोपं होतं ना. काय विचारलं होतं रे, गेव पेक्षा 2 वर्षांनी मोठा असलेल्या ज्ञानचे वय किती. आपल्याला गेवचं वय किती भेटलं होतं, 7 भेटलं होतं. तर ज्ञानचं किती असेल, 7 आणि 2 9 असेल. आहे का काही अवघड, तुम्हीच सांगा. आहे का सोपं. यस मित्रांनो, सोपं आहे. यस, जायचं पुढे. चला, पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो, काय दिलेले रे, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची किती होती मित्रांनो, बेरीज 72 होती. काय रे, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती दिलेली रे, बेरीज काय दिलेली, बेरीज. सोपा आहे मित्रांनो, बेरीज किती दिलेली आहे, 72. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4 6 7 होतं. तर वय किती असेल रे, 4x 6x आणि 7x. गुणोत्तरून वय काढताना x मध्ये घ्यायचं मित्रांनो, कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, ही जी बेरीज आहे ती आजच्या वयाची बेरीज दिलेली ना, इथून त्यांचं आजचं वय काढून घ्यायचं. हे कधीच आहे रे, 7 वर्षापूर्वीच आहे. तर त्यांचं आजचं वय काय असेल, प्रत्येकामध्ये अधिक 7 करावं लागेल. म्हणजे पहिल्याचं वय आजचं हे असेल, दुसऱ्याचं आजचं हे असेल, तिसऱ्याचं आजचं हे असेल. ही बेरीज दिलेली, तर प्रत्येकाची तिघांची बेरीज घ्या मित्रांनो. मग 4x अधिक 7 बेरीज सांगितली ना, म्हणून बेरीज घेतोय आपण तिघांची. कळालं. बस झालं मित्रांनो. 4 आणि 6 10, 10 आणि 7 किती रे, 17x. 7 7 7 किती होतील, 21 होतील. इज इक्वल टू किती, 72.
अधिक 21 इकडे येताना काय होईल मित्रांनो, वजा होईल. 72 मधून 21 गेले 51 उरले. तर x इज इक्वल टू काय येईल, 17 त्रिक 51. x ची व्हॅल्यू काय आली रे, 3. तर त्यांची आजची वय विचारली होती. आजची वय कोणती होती रे त्यांची, ही होती. काढा मग 3 व्हॅल्यू टाका x ची. 4 त्रिक 12, 12 आणि 7 19. 19 वाला हा ऑप्शन आहे. साइन त्रिक 18, 18 आणि 7 25 आहे का, यस. 7 त्रिक 21, 21 आणि 7 28. झालं मित्रांनो. आहे का सोपं, तुम्हीच सांगा. आहे का रे? येस. एकदम सोपं आहे मित्रांनो. फक्त काय रे, बेसिक आपलं पक्क असणं गरजेचं आहे. आणि जर याला ऑप्शन मेथडने सोडवायचं राहिलं असतं तर कसं सोडवलं असतं रे? ही मित्रांनो आजच्या वयाची ऑप्शन आहेत. बरोबर आहे. आणि गुणोत्तर कधीच रे, जे गुणोत्तर असेल ना ते इथून वय काढून घ्यायचं मित्रांनो. गुणोत्तर कधीच होतं, 7 वर्षापूर्वीचं. मग प्रत्येकामधून आपण 7-7 मायनस केले असते. 7 वर्षापूर्वीचे ना, मग इथे पण 7 वर्षाचे वय काढून घेतले असते. 20 7 गेले किती रे, 13. 30 मधून 7 गेले 23. 22 मधून 7 गेले 15. बरोबर आहे का? बघा, पहिलं गुणोत्तर काय रे, 4. 4च्या पाड्यात 13 येतो का? नाही. म्हणजे पहिला ऑप्शन इथेच कॅन्सल होतो. बघा, दुसरा ऑप्शन घेऊया. 22 मधून 7 गेले किती रे, 15. 4च्या पाड्यात 15 येतो का? नाही. आपण दुसरा ऑप्शन कॅन्सल झाला. बघा, हा चौथा चेक करूया. 17 मधून 7 गेले 10. बरोबर आहे का मित्रांनो? 4च्या पाड्यात 10 येतो का रे? नाही. 3 ऑप्शन झाले कॅन्सल. एकच उरला. बघा, 19 मधून 7 गेले किती उरले रे, 12. 4च्या पाड्यात 12 येतो का? यस. 25 मधून 7 गेले 18. 6च्या पाड्यात 18 येतो का रे? यस. 28 मधून 7 गेले 21. 21 हा 7च्या पाड्यात येतो का? यस. झालं मित्रांनो. ही ऑप्शन मेथड तुम्ही असंही सोडवू शकता. पण मित्रांनो आधी बेसिक शिकून घ्या. बेसिकने कुठलेही आन्सर चुकत नाही. ऑप्शन मेथड प्रत्येकाला क्लिक होईलच वेळेवर असं नाहीये. बेसिक शिकून घ्या मित्रांनो. समजलं? काही डाऊट? तर अशा प्रकारे मित्रांनो हे वयवारी मित्रांनो एकदम इझी, याचे PYQs देखील आपण मित्रांनो घेतलेले आहेत. आधी मित्रांनो एकदम टॉपिक वाईज लेक्चर घेतले आणि त्याच्यावरचे आपण मित्रांनो PYQ लेक्चर घेतलेले आहे. समजलंय सगळ्यांना? इझी आहे? येस मित्रांनो, इझी. कळालं? काही डाऊट? समजलंय सगळ्यांना? येस. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपलं मित्रांनो एक-एक टॉपिक काय करतोय आपण कंप्लीट करतोय. तर सगळ्यांनी काय करायचं, जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा कसं झालं लेक्चर, आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो, टिक्कर मराठी या नावाने. काय करायचंय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्या ग्रुपवरती पण जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी लेक्चरच्या अपडेट किंवा फॉर्म कसा भरावा वगैरे सर्व गोष्टी मित्रांनो तिथे दिलेल्या असतात. ओके, तर ते पण टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो काही करून या वर्षी आपल्याला मित्रांनो कुठली तरी एक सरकारी नोकरीचा टॅग आपल्याला लावायचा आहे मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला दिवस रात्र मेहनत घ्यायची वेळ आली तरी मित्रांनो त्याला नाही म्हणायचं नाही, थकायचं नाहीये. यस, मी करू शकतो, मी करू शकतो. या उद्देशाने मित्रांनो आपल्याला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. ओके, आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न मित्रांनो पूर्ण करायचंय. तर मित्रांनो रुकायचं नाहीये, थांबायचं नाहीये. ओके, थँक यू सो मच.